जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या टिकली पाहिजे यासाठी शासन मोहीम राबवतो आहे। जिल्हा परिषदेचे अनेक नवीन उपक्रम जे आहेत ते राबवले जातात आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवली पाहिजे यावर मेहनत घेतली जाते। मात्र लातूर जिल्ह्यातल्या खरोळामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। पालक या शाळेमध्ये पोहोचलेले आहेत आणि मुलांची TC जे आहे ते काढून द्या अशा प्रकारची मागणी करत आहेत, कारण या शाळेमध्ये 4 पदं जी आहेत ती शिक्षकांची रिक्त आहेत आणि जे शिक्षक परिश्रम घेत होते विद्यार्थ्यांवर, ज्यांनी शाळेमध्ये संख्या वाढवली, 500च्या वर मुलं जे आहेत ते शाळेत आणले जिल्हा परिषदेच्या, त्याचा दर्जा उंचावला, त्याच शिक्षकाची जिल्हा परिषदेनं बदली करून टाकली। मला सांगा काय मागणी आहे? सर, आमची गेल्या 31 तारखेला जे 2500 बदल्या झाल्या शिक्षक संघटनेच्या मार्फत आणि त्या बदल्यामुळं एकंदरीत विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे। कारण परीक्षेच्या एकदम तोंडावर बदल्या होणे आणि जे चांगले आणि शाळेसाठी उत्तमातून उत्तम काम करणारे जे शिक्षक आहेत ते जाणे म्हणजे एकदम विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं घात आहे आणि त्याचं नुकसान विद्यार्थ्यांना बऱ्याचपैकी होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे उमाकांत कोंपले सर हे आमच्या शाळेसाठी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत ऑनलाईन माध्यमातून प्रत्यक्ष इकडं शाळेमध्ये हे त्यांच्या पद्धतीने त्यांनी बरेच विद्यार्थ्यांसाठी काम केलेले आहेत आणि त्याच्यामुळेच एवढा आक्रोश विद्यार्थ्यांचा आणि आम्हा सर्व पालकांचा आक्रोश त्यांना परत आणणे। आता आम्ही शिवसेवक म्हणजे सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत उमाकांत कोंपले हे शिक्षक जे आहेत ते परिश्रम घेत होते आणि म्हणून विद्यार्थ्यांची संख्या देखील शाळेमध्ये वाढली आणि विद्यार्थी घडायला मदत झाली। मला सांगा काय मागणी आहे तुमची? कोंपले सरांना परत आणणे, त्याबरोबरच की माध्यमिकचे 4 शिक्षक कमी आहेत ते आम्हाला पाहिजेत। कोंपले सराऐवजी दुसरा शिक्षक दिला गेला ना? नाही सर, कोंपले सरच पाहिजे, कारण विद्यार्थी घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। त्यामुळे ही शाळा दर्जेदार करण्याचं काम ही कोंपले सरनं केलेलं आहे, संख्या वाढवण्याचं काम कोंपले सरनं केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कोंपले सरच पाहिजेत। कितीपर्यंत शाळा आहे आणि मग जिल्हा परिषदेच्या इतर शाळा देखील आहेत, तिकडे ओढा आहे का गावकऱ्यांचा? नाही, मी स्वतः इथला विद्यार्थी आहे, पण आजही इथली संख्या फार चांगली आहे आणि कोंपले सर सकाळी 6 वाजल्यापासून कोविडच्या काळामध्ये सुद्धा सरांनी ऑनलाईन क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांचं कल्याण केले। त्याच्यामुळे आमची सरस मागणी की त्या सरांना परत आणा, ते फारच सर चांगले आहेत। बघा, शिक्षण महागलेलं आहे, पालकांचा ओढा जो आहे तो इंग्रजी शाळांकडे असतो आणि CBSE पॅटर्नकडे असतो, म्हणून जास्तीत जास्त ओढा जो आहे तो पालकांचा, ज्यांच्या खिशामध्ये पैसे आहेत त्यांचा ओढा CBSE पॅटर्नकडे असतो। आणि आपण जर पाहिलं तर हे ग्रामीण भागातले पालक आहेत, जिल्हा परिषदेची शाळा अधिक सुदृढ झाली पाहिजे, शिक्षणचा जो दर्जा आहे तो इथे वाढलेला आहे आणि म्हणून जे शिक्षक परिश्रम घेतात, मेहनत घेतात, त्यांना हटवू नये आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी तेच शिक्षक परत द्या अशा प्रकारची मागणी गावकऱ्यांची आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।